नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। हा बागदी संगम इथून नेमावर फक्त 8 किलोमीटर आहे। जवळपास 4-5 दिवसानंतर मैयाचं दर्शन होत आहे। बडवाहाच्या नंतर पूर्ण जंगल लागलं आणि मैयाचं दर्शनच नव्हतं। एक वेळेस फक्त मध्ये ओंकारेश्वरला दर्शन झालं तेवढं, आणि त्यानंतर आता 3-4 दिवसानंतर मैयाचं दर्शन होतंय। बागदी संगम। आता इथं छोटी ही नदी आहे, बागदी नदी। ही मैयाला मिळालेली येथे समोरच्या बाजूला मैयाखाली वाहते आणि आपल्याला आता या नदीवर हे छोटीशी जहाज दिसते मैयामध्ये, नावाडी आहे मध्ये। आता आपल्याला इथून या छोटासा पूल केला आहे त्यांनी, त्या पुलावरून आपल्याला जायचं आहे। मैयाच्या काठावर सगळी ही गव्हाची शेती आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये गहू इकडे पाहायला मिळतो। आपण जाऊया पुलावरून छोट्याशा। छोटासा पूल तयार केला आहे त्यांनी नदीवर, बागदी नदीवर। हलतोय पूल सगळा। पत्रे वाजतायत खूप, किती सावकाश पाय दिला तरी ते मध्ये दबले जातात आणि वाजतात। ही मैया आणि बागदी नदीचा संगम, तिथे जहाज दिसत आहे पुढे। ही छोटीशी नदी, अशा शेकडो नद्या मैयाला येऊन मिळतात। परिक्रमेमध्ये सगळ्या नद्या पाहायला मिळतात। आजच सकाळी एका नदीवरून नावेनी यावं लागलं। झालं पुढं। असा पूल केला आहे नदीवर छोटासा। नर्मदे हर, नर्मदे हर। नर्मदे हर। हे आश्रम दिसतो आहे पुढे, त्या दोन्ही झाडीच्या मध्ये मंदिर। अतिशय सुंदर रम्य ठिकाण आहे। बागदी नदीच्या हा संगम आहे। आत्ताच आपण त्या पुलावरून आलोत।
इकडे मैया पलीकडच्या बाजूला आहे, आपण पाहणारही आहोत. आश्रम आपण पाहूयात. आश्रमावर आलोय आपण. अतिशय सुंदर आश्रम आहे संगमावर. इकडे मैया. आज इथेच मुक्काम असणार आहे. आवर्जून आलोय मी. जवळपास 25 ते 30 किलोमीटर चालून आलोय. आज मैयाच्या तटावरच मुक्काम करायचा या विचारानेच निघालो आणि आलोय. आता आश्रमावर पोहोचलोय. संध्याकाळची आता 5 वाजलेले आहेत. सुंदर, अतिशय सुंदर. काली माता आहे. नाही, भैरवनाथ आहेत. काली माता वाटली मला. भैरवनाथ आहेत. काल भैरव. नमः पार्वतीपते. हर हर महादेव शंभो हर. आश्रम आहे. अतिशय सुंदर आश्रम आहे. मैयाच्या एकदम तटावर अतिशय सुंदर आश्रम आहे. गोशाळा आहे आणि इकडे सगळं शेणाने सारवलेलं पाहायला मिळत आहे. अतिशय सुंदर. महाराज बसलेले आहेत तिथे. हे काही परिक्रमासी आत्ता आलेले आहेत. ते पुढे जाण्याच्या विचारात असणार. नेमावरला इथून नेमावर एक 8 किलोमीटर आहे. 7-8 किलोमीटर हा आश्रम आहे. नर्मदे यार. आराम बाबाजी. नर्मदे यार. हे अतिशय सुंदर आश्रम आहे. मी आज इथेच मुक्काम करणार आहे. हे परिक्रमावासी आहेत आणि महाराष्ट्रातलेच वाटत आहेत. आपल्या अकोला वगैरे बोलण्यावरून तर त्यांचं ते इकडेचेच वाटतं. नर्मदे या. नर्मदे या. बागदी संगम हा आश्रम आहे. आश्रमावर आपण गोशाळेवर आहोत. अतिशय सुंदर वासरे आहेत. खूप गोड. देशी गाईचे पूर्ण. गोशाळा आहे. 100 गाई आहेत आणि ती पुढे नर्मदा मैया दिसते. मैयाच्या एकदम तटावर अतिशय मोठे मोठे झाडं आहेत. आश्रम अतिशय स्वच्छ आहे. खूप छान आहे. आश्रमासारखा आश्रम आहे. जुन्या काळामध्ये जसे ऋषीमुनींचे आश्रम असायचे त्या पद्धतीचा आश्रम आहे. अतिशय सुंदर आश्रम आहे. गाईच्या शेणाने सारवलेला सगळा आश्रम आहे. अति सुंदर. अतिशय मैया दिसते पलीकडे, झाडाच्या पलीकडे. आश्रम महाराज जी आहे तिथले.
जुईचा वेल आहे, अतिशय सुंदर वेल आहे. नर्मदे हर, नर्मदे हर. भगवान श्रीकृष्णाची मूर्ती आहे, महाराजजी आहे तिथे. बागदी संगम आश्रम आहे, अतिशय सुंदर आश्रम आहे. हा तट मैयाच्या तटावर आश्रम आहे. जाऊयात आपण मैयाकडे. इथून उद्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर नेमावर आहे. नेमावरमध्ये पण खूप दर्शनाचे ठिकाणं आहेत. भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे तिथे. ही मैयाच्या तटावर आलो आहे. तर संध्याकाळची वेळ आहे. मैयाच्या या संगमावर बागदी संगमावर स्नान वगैरे करायचं, आरती वगैरे करायचं, पूजा करायची, छान आनंद घ्यायचा. मोकळा वेळ आहे. आता 5-1 वाजलेले आहेत. खूप वेळ आहे. एक साधू आंघोळ करतायत. पुढून नाव घेऊन येतोय. अतिशय सुंदर आहे. हा आश्रम खूप छान आहे. आश्रम इथे येऊन साधना करावी, बराच काळ राहावा, जास्ती काळ राहावं, याच्यासाठी खूप छान आहे आश्रम. अमरकंटकहून येणारी मैया ही. आता इथून नेमावरपासून साधारण 701 किलोमीटर अंतरावर मैयाचा उगमस्थान म्हणजे अमरकंटक आहे. सातशे किलोमीटर अंतरावर अमरकंटक आहे. हिमालयाखाली चाललेली समुद्राकडे. खूप वेगळ्या पद्धतीचे पक्षी, विविध प्रकारचे पक्षी आपल्याला मैयाच्या तटावर पाहायला मिळतात. नर्मदे यार.